हॅलो फ्रेंड्स, तर सगळ्या भाज्यांमध्ये पौष्टिक अशी भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे भोपळ्याची भाजी. तर त्यासाठी भोपळ्याच्या वरचे साल काढून भोपळा बारीक बारीक असा चिरून घ्या. त्यानंतर एकदम साधी फोडणी घालतो तशी फोडणी घाला. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, हळद ह्या सगळ्या गोष्टी घालून चांगलं असं परतून घ्या. त्यानंतर आपण चिरलेल्या भोपळ्याच्या फोडी घालून घ्या. भाजीला जास्त काही आपल्याला लेंदी बनवायचं नाही आहे. भाजी एकदम साधी सोपी करायची आहे, पण आरोग्यासाठी एकदम उत्तम असणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजीला 2 ते 4 मिनटासाठी चांगली वाफ येऊ दिलेली आहे. नंतर थोडंसं कूट कमी पडल्यामुळे कूट डबल एकदा टाकलं, किंवा तुम्ही तिळाचं सुद्धा कूट वापरू शकता. मी शेंगदाण्याचं वापरलेलं आहे. त्यानंतर भाजीला 7 ते 8 मिनिट अजून एकदा खूप चांगली वाफ येऊ द्या. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून डबल एकदा ती मऊ होऊ द्या. ही भाजी आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे आणि खायलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक नक्की करा.